हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही सर्व मजेत असाल. तर आज आपण बनवणार आहोत चवळीच्या शेंगाची भाजी. आमच्याकडे याला चवळीसुद्धा म्हणतात आणि आडचुंदासुद्धा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. तर मी इथे ही चवळी निसून घेणार आहे, म्हणजे पाठीमागचा देठ आणि समोरचा देठ मी इथे कट करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता, एकदम छान अशा प्रकारे मी ही चवळीची शेंगा निवडून घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला मी इथे गॅसवरती कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये तेल घातले. साधारणतः इथे मी 3 ते 3.5 पळ्या तेल घातलेलं आहे. तेल छान गरम होऊ दिलं. नंतर त्याच्यामध्ये जिरे घातले, थोडीशी हळद घातली, मोहरीसुद्धा घातली होती थोडीशी, आणि नंतर त्याच्यामध्ये घातल्या चवळीच्या शेंगा. तर चवळीच्या शेंगा घातल्यानंतर सुरुवातीला 2 मिनिट फुल गॅस ठेवायचा आणि फुल गॅसवरती 2 ते 3 मिनिट ही चवळीच्या शेंगा आपल्याला परतून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता. परतल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला मीठ. तर इथे मी चवीनुसार नमक घातलेलं आहे आणि छान अशा प्रकारे इथे मिक्स करून घेतलेलं आहे. नमकने काय होतं, आत्ता घातल्यामुळे नमकमुळे पाणी सुटतं आणि शेंगा छान वाफल्या जातात. एकदम कमी गॅस करायचा आणि परत 5 ते 7 मिनिटासाठी ह्या झाकण ठेवून आपल्याला चवळीच्या शेंगा वाफून घ्यायच्या आहेत. तर मी इथे तुम्ही पाहू शकता छान अशा प्रकारे चवळीच्या शेंगा वाफून घेतलेल्या आहेत. तर आता याच्यामध्ये घालायचे आहेत आपल्याला काही बेसिक मसाले. तर मी इथे जास्त मसाले नाही घालणार. इथे फक्त लाल मिरची पावडर आणि आपला घरचा जो काळा मसाला असतो ना, तो काळा मसाला घालते आहे. अर्धा चमचा काळा मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर. छान अशा प्रकारे 2 मिनिटासाठी हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि नंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला शेंगदाण्याचा कूट. तर मी इथे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला होता शेंगदाण्याचा कूट. हवं तर सुक्या भाजीला ना हातानेच कुटून घ्यायचा शेंगदाण्याचा कूट, थोडासा ओबड-धोबड, जेणेकरून भाजीला, सुक्या भाजीला खूप छान लागतो. तर शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर छान अशा प्रकारे मिक्स करून घेतलं आणि थोडासा मला कमी कुट्टा वाटत होता म्हणून मी अजून थोडासा कूट टाकला आणि छान अशा प्रकारे परत मिक्स करून घेतलं. तर इथे मला थोड्याशा ह्या जास्त कोरड्या वाटत होत्या शेंगा, म्हणून मी याला काय केलं, थोडंसं अर्धा ग्लास इथे मी पाणी घातलेलं आहे आणि पाणी घातल्यानंतर सुद्धा छान अशा प्रकारे मी इथे मिक्स करून घेते व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. तर आता थोडासा मीडियम गॅस करायचा आणि थोडीशी उकळी आल्यानंतर त्याला एकदा छान असं मिक्स करायचं. माझ्याकडे थोडीच कोथिंबीर होती म्हणून मी कोथिंबीर घातली आणि कमी गॅसवरती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशा प्रकारे ही आपली भाजी तयार झालेली आहे. सरभरीत अशी, जास्त घट्टसर पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आहे, सरभरीत अशी ही भाजी तयार झालेली आहे. तर ही भाजी तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, पोळीसोबत, कशासोबतसुद्धा खाऊ शकता. एकदम छान अशा प्रकारे तयार झालेली आहे. तर आजच्या या चवळीच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. आणि यापुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता पाहिजे मला नक्की कमेंट करून सांगा. मी तो बनवण्याचा प्रयत्न करेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.